मोदीजी, तुम्ही ह्या देशाला किंवा या राज्यामध्ये लोकांना, महिलांना सिंदूर वगैरे पाठवण्याच्या भानगडीत पडू नका. कारण तुमच्या हक्काचं सिंदूर ज्यावेळेस लावायची वेळ आली होती त्यावेळेस तुम्ही पळपुटे बाजीराव झाले होते. आणि तुम्हाला तर ह्या गोष्टी शोभत नाहीत की सिंदूर पाठवून देणं. हा देश नपुसकाचा नाही. सुप्रीम कोर्टाने ज्याप्रमाणे तुमच्या सरकारला सांगितलं की सरकार नपुसक आहे, पण हा देश नपुंसक नाही. त्यांचे नवरे, त्यांचे घरवाले खंबीर आहेत त्यांना सिंदूर देण्यासाठी. त्या सिंदूर बुडवणाऱ्या लोकांना, ते जे 4 आतंकवादी होते ते अजूनपर्यंत कुठं आहेत ह्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही आजपर्यंत दिलेलं नाही. का ते संघाच्या कुठल्या शाखेत विकेत गेलेले आहेत का BJPमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे ते अगोदर या देशाला सांगा. कारण ज्या 26 महिलांचं ज्या लोकांनी सिंदूर मोडलं, तोडलं किंवा त्या सिंदूरला काळेमा फासली ते लोक आज कुठं आहेत? तुम्ही जगाच्या पाठीवर सगळीकडे तोंड काळं करून घेतलेलं आहे. तो ऑपरेशन सिंदूर केला, त्याच्या आधी तुमच्याच एका परराष्ट्र मंत्र्याने, तो एस जयशंकरनं पाकिस्तानला फोन करून सांगितला की आम्ही तुमच्यावरती हल्ला करणार आहोत, तुम्हाला जरा बाजूला वगैरे निघायचं असलं तर निघून घ्या. मग तुम्ही तिथं हल्ले केले, ते मसुदा जर वाचला त्याच्यामध्ये, त्याच्या घरची वाचला असतील, पाकिस्तानची तुमची मिली भगत असेल काहीतरी, आणि त्याच्यामधून पाकिस्तान स्वतःला बाजूला केलेला असेल आणि तुम्ही मीडियामध्ये सांगण्यासाठी, तेही लोक मीडियामध्ये सांगण्यासाठी काही ना काय थोडंफार षडयंत्र केलेलं असेल, चांगली गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये ते 4 लोक कुठे गेले आणि तुमचा काय एवढी जगाच्या पाठीवरती नामुष्की घालून घेऊन देशामध्ये तुमच्या स्वतःच्या डॅमेज कंट्रोल करण्यासाठी किंवा याच्यासाठी तुम्ही त्या बहिणीच्या माथ्यावरचं म्हणजे त्या सिंदूरचं लोणी खाण्याचं काम तुम्ही करताय. अरे तुम्ही गेल्या 12-13 वर्षापासून देशामध्ये राज्य करत आहात. डबल टिबल इंजनं तुमचेच लागलेले आहेत मागं पुढं सगळीकडे. तुम्हाला सांगण्यासाठी हे ऑपरेशन सिंदूर राहिलं फक्त. सगळ्या देशामधून आणि सगळ्या जगामधून थूथू झालेला आहे. त्या पाकिस्तानला IMFनं $1 बिलियन कर्ज दिलेलं आहे. जगाच्या पाठीवरचे 10-15 देश त्या पाकिस्तानच्या बाजूला उभारले. तुम्ही 50-50 जगाच्या पाठीवरती चक्रावरती चक्रा मारले. ते का अदानीचे एजंटगिरी करण्यासाठी तुम्ही चक्कर मारलेले होते का? ज्या वेळेस भारत ऑपरेशन सिंदूर करत होता त्यावेळेस भारताच्या बाजूला कुठलाही देश का उभारलेला नाही? पाकिस्तानला टेररिस्ट कंट्री घोषित करण्याचं आणि पाकिस्तानला त्यांच्या घरी घुसून मारण्याचं तुमच्या न्यूज मीडियावाल्याचं नाही. ॲक्च्युअलमध्ये आपल्या सैन्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. पाकिस्तानला नाही, तिकडे पलीकडे अफगाणिस्तानच्या टोकापर्यंत सुद्धा आपले लोक जाऊ शकतात. पण तुमच्या नीच नालायक मीडियाच्या आणि तुमच्या मंत्रिमंडळाचे फितूर लोक भारतीय सैन्याचा मनोबल तोडून टाकलेलं आहे. आणि हे क्रेडिट घेणारे क्रेडिटजीवी तुम्ही. दररोजच्या दररोज तिकडे सीजफायर झालेला आहे तरी सुद्धा सैनिक मरत आहेत. त्याचं काहीही देणं घेणं नाही. त्याच्यामुळं त्या सीमावर्तीय भागातले कित्येक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्याच्याशी तुम्हाला काहीही देणं घेणं नाही. लागले आपले सैनिकाचे फोटो बिटो लावून बोंबाबोंब मारायला. देशामध्ये एका बाजूला जगाच्या पाठीवरती आपली थुतू होत आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मोदीजींचे हाहाकार. म्हणजे काय गणना आणि काय हे इतिहास तुम्हाला लक्षात ठेवणार आहे. तुम्ही ताम्रपत्र घेऊन आलेलं नाही की आयुष्यभर तुम्हीच मरेपर्यंत पंतप्रधान राहणार आहात. तुम्ही ज्या दिवशी पडाल त्या दिवशी तुम्ही जेलमध्ये भेटाल. कारण एवढं सगळं देशाचं तुम्ही वाटोळं आणि एवढं सगळं देशाची वाट लावलेली आहे की जगाच्या पाठीवरती भारताची आता तुलना, तुम्ही ते 4-5व्या नंबरची इकॉनॉमी म्हणता, 80 करोड लोकांना तुम्हीच 5 किलो राशन देताय. हे नाही की तुमच्या अदानी किंवा अंबानीसारखे 4-5 लोक श्रीमंत झाले याचा अर्थ देश श्रीमंत होतोय. आज देशाची अवस्था चीन, बीन, जपान सोडून द्या, पाकिस्तान, बांगलादेश किंवा त्याच्यापेक्षा खालचे श्रीलंकेसोबत कंपॅरिझन सुद्धा करायच्या लायकीचा देश राहिलेला नाही. मोठे एक फक्त 2 ते 3% लोक बाजूला काढले तर अख्खा देश भुका नंगा आहे. 1947 पेक्षा आधीच्या ज्या वेळेसची परिस्थिती होती बेरोजगारीची, तशी अवस्था आज देशाची तुम्ही करून ठेवलेली आहे. आणि तुम्ही त्या बिहारच्या इलेक्शनमध्ये मेरे खून में गरम सिंदूर दौड रहा है, ऑपरेशन सिंदूर. तुम्ही सिंदूरचं ऑपरेशन केलात आणि गरम सिंदूर बिंदूर ते धर्मेंदरचे, जुन्या दारू पेलेल्या धर्मेंदरचे डायलॉग मारल्यासारखं त्या शोले पिक्चरमध्ये टाकीवरती जाऊन त्याची डायलॉगबाजी, ते मला आठवते तुमचं कधी कधी. तुम्ही पंतप्रधान आहात,
कोणीतरी ह्यांना सांगा तुम्ही पंतप्रधान आहात. पंतप्रधानची एक गनिमा असते, पंतप्रधानचा एक ऑरा असतो, पंतप्रधान पदाचा एक वजन असतं आणि त्या वजनाचा माणूस तिथं असला पाहिजे. नाही, हे 12 महिने 24 तास भाजपच्या एका कार्यकर्त्यासारखं किंवा भाजपच्या एका प्रवक्त्यासारखं देशामध्ये कायम प्रचारामध्ये विलीन किंवा प्रचार जीवीच आहे. ते यांना देशाचे पंतप्रधान असलेलं भानसुद्धा नाही. फक्त आणि फक्त नावाला पंतप्रधान आहेत, बाकी सगळं एक प्रचारकाचंच काम. तुमचे काय कामं आहे ते तुम्हाला गेल्या 15 वर्षामध्ये समजलेत का? का फक्त सगळे पार्टीतले भ्रष्टाचारी आपल्या पार्टीत घ्यायचं आणि त्यांच्यावरती बसून अशा फंगाट्या मारत फिरायचं? एवढा चांगला देश, एवढी यंग एनर्जी, 65% जास्त नवीन रक्ताचे पोरं तुमच्या हाताला सापडलेले होते. ह्या पोरांना जर काम दिलं असतं तर जगाच्या पाठीवर नाही त्याच्यापेक्षा पुढं भारत देश गेला असता. हे $3-5 ट्रिलियन नाही, आज आपण चायना बिनाच्या कम्पेअरमध्ये असतो किंवा त्यांच्यापेक्षा सुद्धा पुढे गेला असतो. कारण 65% यंग एकदम तरतरीत रक्ताची एनर्जी असलेली पोरं आज भारतामध्ये बेरोजगार व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये तुमचेच पराक्रम एकूण एकाला फॉरवर्ड करत हिंदू, मुस्लिम, मराठा, धनगर, चांभार, सुतार, महार, मांग करण्याच्या नादामध्ये व्यस्त बसलेली आणि ही पिढी आता वाया जायला लागलेली आहे. हे यंग नेशन जो होता ना, तो एक नपुंसक नेशन तुम्ही करून ठेवलेलं आहे. ना ह्याच्यामध्ये कर्तबगारी आहे, ना काम आहे, ना काय नाही. फक्त आणि फक्त जाती धर्माचे द्वेष बरे मॅसेज किंवा व्हिडिओज किंवा ट्रोल करण्यामध्ये हा देश मस्त झालेला आहे. आणि तुम्ही त्यांना रोजगार पण दिलेला आहे. त्याच्याचमध्ये 40 पैशाला एक कोणीतरी कमेंट मारतं, आमच्यासारखे लोक काहीतरी तुमच्या विरोधात बोलले त्यांना कमेंट मारा. त्याच्यापेक्षा मोठं जर कोण केलं तर त्यांना ते ANI वाले वगैरे स्ट्राईक मारून त्याला बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. अरे किती दिवस करणार आहात? मोठमोठ्या राजे महाराजांचं त्या राज्य टिकलेलं नाही. तुम्ही कुठल्या झाडाचे कुठले पाले आणि तुमच्या इतिहासाला भरभक्कम आधारसुद्धा नाही. RSS ही एक आतंकवादी संघटन आहे आणि आतंकवादी संघटनमधून तुम्ही एक जन्मलेले छोटे मोठे तेच. तर जे तुमचे हिरोज आहेत, जे तुमची आयडिओलॉजी आहे, ह्या देशाची ती आयडिओलॉजी नाही. तुम्ही भरकटवू शकता. हिटलरनेही 50-50 वर्ष काढले होते, त्यांनी काही फरक पडला नाही. आज हिटलरच्या नावाने अख्ख्या जगामध्ये आणि त्या जर्मनीसुद्धा बोंबाबोंब मारला जातं. पण हिटलरमुळं हिटलरच्या अख्ख्या विचारसरणीचे लोक त्याच्यानंतर पूर्णपणे सुपडा साफ झाले. आणि मला वाटतं कधी मोदीजीसुद्धा हिटलरच्याच शैलीमध्ये किंवा हिटलरचीच कॉपी करत असतात. देव न करो की हिटलरसारखा शेवट मोदीजींचा आणि मोदीजींच्या भक्ताचा हो. कारण हे खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येक तानाशाहीचा अंत हा खूप विचित्र असतो. त्यांच्या भक्तांचा तर काय सांगायचं. ते लोंढे आहेत, बिनबुडाचे लोंढे. कुठेही इकडून लात मारलं तिकडे जातात, तिकडून लात मारलं इकडे येतात. आता हे लोक कशाला तर डिपेंड करायची वेळ आली यांना. आज चायना, अमेरिका तिकडं 10 जनरेशनचे ते फायटर विमान बनवत आहेत. आपण इथं व्हॉट्सअपवरती एकूण एकाच्या चुका आणि एकूण एकाचे जात धर्म काढत बसलोय. आपल्याला पाकिस्तान ऐकलेलं नाही. 5 रफाईल त्यांनी पाडलेले आहेत, हे सिद्ध होत चाललेलं आहे. तुमचाच एक सुब्रमण्यम स्वामी त्यांना सांगितलेलं आहे की भारताचे 5च्या 5 रफाईल पाकिस्ताननं पाडून टाकलेले आहेत. आणि आपले नरेंद्र मोदीजी सो कॉल्ड 56-36 वॉटेवर जे काय असेल ते असेल इंच, आपण छातीचे माप भीतीचे माप घेत बसणार नाही. कुणाला टाईम आहे. आणि त्यांच्या छातीचा माप घेऊन अख्ख्या देशामध्ये व्हायरल करणारे ते किती नीच नालायक असतील. अरे छातीचे माप नसतात घेत, डोक्याचे घेतात. डोक्यांनी हा देश आणि हा जग पुढं जातो, छातीने नाही. छाती तर कुणाची असते. तर सांगायचा उद्देश एवढाच की ऑपरेशन सिंदूरचं ऑपरेशन करण्याच्या नादात लागलेले आहेत आणि देशापुढं तुमची प्रतिमा काळी कुट्ट आणि जगाच्या पाठीवर तर तुम्ही तोंड दाखवायसुद्धा लायकीचे राहिलेले नाही. तेही काँग्रेसचे लोक नेऊन तुम्हाला तुमची छबी झळकवायची गरज पडत आहे.
अदानीची एजंटगिरी करत तुम्ही 11 वर्ष घालवलेले आहेत आणि कधीतरी आता शेवटचे काही दिवस राहिले असतील, काय महिने, काही वर्ष राहिले असतील, देशाचे पंतप्रधान राहिल्यासारखे थोडे शेवटचे दिवस वागाल अशी अपेक्षा आहे. एजंटगिरी भरपूर केलात, प्रचारक म्हणून भरपूर काम केलात, प्रवक्ता म्हणून भरपूर काम केलात, आजपर्यंत तेच करताय, स्टार कॅम्पेनर म्हणून आजपर्यंत काम केलात. देशाचे पंतप्रधान कधीतरी होऊन काम कराल एक अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.